श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये अधिक महिन्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. आधी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यामध्येही अधिक महिन्यात कोणत्या सेवा करायच्या याबद्दल माहिती दिलेली आहे. आज आपण 33 अंकामध्ये कशा पद्धतीने सेवा केल्या जातात, त्याचं काय महत्त्व आहे, हे परत एकदा पाहणार आहोत, एका वेगळ्या पद्धतीनं. तर वेळ न दवडता आपण सुरुवात करू. आपल्याला माहितीच आहे, की अधिक महिना हा अधिक पुण्य देणारा महिना आहे. तर यामध्ये अ, भगवान विष्णूचे जास्तीत जास्त व्रतवैकल्य, पुराण, पोथ्या वगैरे आपण केलं जातं. आपण करतो आणि तर त्यामध्ये 33 अंकाचं महत्त्व आहे. तर आपण 33 गोष्टी आपण दान करतो. मग ते अन्न असो, कपडे असो, असं काहीही आपण दान करू शकतो. तर त्याबद्दल आपण सविस्तर पाहूत. 33 गोपद्म हे गाईच्या पावलांची रांगोळी आपण काढू शकतो. मी इथं पॉइंट काढलेत, मी ते वाचून दाखवते. 33 गोपद्म रांगोळ्या आपण देवघरासमोर काढू शकतो, अंगणात काढू शकतो, तुळशीसमोर काढू शकतो. जिथं तुम्हाला काढावी वाटेल तिथं काढू शकतात. मी 33 गोपद्माची रांगोळी 2 पद्धतीनं काढता येते. त्याचाही व्हिडिओ करेन वेगळा. तर तुम्ही पाहून घ्या. प्रथमतः चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा चॅनल पाहत असाल, व्हिडिओ पाहत असाल, तर कृपया सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवर. अशाच साध्या सोप्या सेवा आपण सांगणार आहोत व्हिडिओवरती. 33 आपण तुळशीपत्र पण आपण अर्पण करू शकतो. मग तुम्ही रोज संकल्प करू शकतात किंवा अ, एकाच दिवशी कधीही तुम्ही 2 तरी एकादशी येतील त्यावेळेस तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्याला ना आपल्या परिस्थितीनुसार आपण करायचंय बरं का. काही जण संकल्पयुक्त करू शकतात, तर त्यांना संकल्पयुक्त जमतं म्हणून ते करतात. पण ज्या महिला नोकरी वगैरे करतात, इतर जबाबदाऱ्या असतात, छोटे उद्योग असतात वगैरे, तर त्यांना संकल्पयुक्त सेवा जमणं अशक्य असतं. किंवा मोठं घर असतं, कुळ मोठं असतं, तर बऱ्याच जणांना विटाळ, सुतक सतत असतं, तर अशांनी संकल्प शक्यतो करू नयेत. जसं जमेल आज जमतंय मला करणं काहीतरी, तर मग मी त्यावेळेस करणार, असं आपण करायचं. तर 33 तुळशीपत्राचा संकल्प आपण करू शकतो. सांगितल्याप्रमाणे रोज करा. अधिक मासामध्ये रोज करा किंवा कधीतरी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करा. त्यानंतर तुम्ही फुलंही अर्पण करू शकतात. मग हे तुळशीपत्र आणि फुल 33 अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा सरळ साधा सोपा जप घ्यायचा आहे. परत त्यानंतर तुम्ही प्रसाद अर्पण करण्याचीही तुम्ही सेवा करू शकता रोज. प्रसाद अर्पण म्हणजे काय? तर कुणी फळं दाखवत असेल, आता सामूहिक आरती वगैरे असते. केंद्रामध्ये, मठामध्ये तुम्ही किंवा दुसऱ्या ठिकाणी कोणतंही मंदिर असू द्या. फक्त विष्णूचंच असावं किंवा स्वामींचंच असावं असं काही नाही. तुमच्या गावामध्ये, गावकुळामध्ये सुद्धा आजकाल सामूहिक आरत्या होत आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही 33 फळं घेऊन जाऊ शकतात. मग कोणतीही फळं असू द्यात, ते फळं घेऊन जाऊ शकतात. तसं तुम्ही करू शकतात. अ, त्यासाठी काही संकल्प करण्याची काही गरज नाही. सहज आपल्याकडे आहे तर आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्यानिमित्तानं अधिक महिन्यामध्ये ते होऊन जातं. घडणं महत्त्वाचं आहे. माध्यम कोणतंही असो आणि जर इच्छा असेल तशी गोष्ट घडवण्याची तर स्वामी आपोआप ते कृती करतात. ती परिस्थिती निर्माण करतात. आता घरी आपल्याला ठेवायचं आहे बरं का. तर 33 फळं तर आपण काही ठेवू शकत नाहीत. आता समजा आपल्याला सामूहिक पण जाता येत नाही, पण आपली करण्याची इच्छा आहे. तर आता सफरचंद आहे किंवा केळी आहे, तर त्याच्यात 33 फोडी करायच्या आणि सरळ त्यांना ठेवायचं. माझा सरळ शुद्ध भाव आहे आणि मी तुम्हाला अर्पण करतोय, करते, असं म्हणायचं. ते आपोआप स्वीकार करून घेतात. मायमाऊली आहेत ते. ते कोणत्याही मर्यादेच्या पलीकडे आहेत. त्यांना मर्यादा नाहीये. आपण मर्यादामध्ये आणि नियमांमध्ये अडकून राहतो. असं काही नाहीये. प्रेमाला बंधन नसतं. प्रेमाला मर्यादा नसतात. भक्तीमध्ये प्रेमच हवं असतं. असो, तर तुम्ही एखाद्या दिवशी शेंगदाणे देऊ शकता 33, एखाद्या दिवशी फुटाणे देऊ शकतात, बदाम देऊ शकतात, काजू देऊ शकतात किंवा सगळं मिळून असं 3-3, 4-4 असं द्यायचं आणि सगळं 33 मिळून होतं आणि परत आपण मुलांना आपल्या घरातल्या मुलांना द्यायचं. आपण सगळ्यांनी प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचं. असंही करू शकतात. मी फक्त हे सांगतेय म्हणजे कोणत्या पद्धतीनं तुम्ही ही गोष्ट सहज, साधी, सोपी आणि घरातल्या घरातही करू शकता तुम्ही, ते सांगतेय. बाकी प्रत्येकाला जसं सुचेल त्या पद्धतीनं तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा प्रेमानं मला सुचले आता ह्या क्षणाला माझी स्वामी करण्याची इच्छा आहे, तर मी आत्ता करते, असं म्हणून सरळ करायचं. ते स्वीकार करून घेतील. त्यानंतर सहज आता आपण जेवतोय आणि
आपण लहान मुलांना जेवताना काऊचा घास, चिवचा घास आपण असं करतो ना, तर तुम्ही सरळ तसं स्वामींना 33 घास ठेवा आणि मला माझी इच्छा होती आज, की मी काहीच करू शकत नाही, पण मी हे असं करू शकते. तर हे तुम्ही स्वीकार करून घ्या. तर सरळ ते स्वीकार करून घेतात. नाही बिलकुल म्हणत नाहीत स्वामी. अ, त्याचबरोबर तुम्ही 33 मुलींना एकत्र मिळून असं दान देऊ शकतात. भेटवस्तू छोट्या मुलांना गरज असते. पेन, वही, पुस्तक अशा गरजू व्यक्तींना तुम्ही देऊ शकतात. गरजू व्यक्तींना तुम्ही कपडे देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही घरी महिन्यातून एखाद्या वेळेस जर ह्या अधिक महिन्यामध्ये तुमची इच्छा असेल, की गरजूंना घरी बोलवून किंवा तुमच्या जवळचे मुलं-मुली आहेत छोटे अ, कोणीही असू द्या, तर तसं तुम्ही त्यांना 33 जणांना बोलवून तुम्ही त्यांना जेवण करू शकता किंवा छोटासा अल्पोपहार करू शकता. काही भेट तुम्हाला द्यायची असेल तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार, तर तुम्ही तसंही करू शकता. जसं तुम्हाला जमेल तसं. परिस्थिती मोठी असेल, तुम्ही दाम्पत्य करू शकता. काहीही करू शकता आणि बाहेर दान करू शकता. म्हणजे घराच्या बाहेर जाऊन एखाद्या सामूहिक ठिकाणी तुम्ही दान करू शकता. गरजू व्यक्ती बसलेले असतात. अ, अनाथ आश्रम असतं किंवा मूकबधीर शाळा आहेत. कुठेही तुम्ही जाऊन करू शकता किंवा घरी तुम्ही एखाद्या बोलवून आपल्या घरी ते जवळच्यांना तुम्ही करू शकता. कसंही तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता. असो तर हे या पद्धतीने तुम्ही इतक्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. 33 अंकामध्ये करायचं झालं तर. परत मंत्रस्तोत्रही तुम्ही पठण करू शकता. आता 33 ह्याच गोष्टीचा संकल्प करण्याबद्दलच बोलतोय आपण या व्हिडिओमध्ये. तर आता ओम नमो भगवते वासुदेवाय आहे. तर मला 33 म्हणायचं आहे. 33 वेळा. तर सकाळ, दुपार, संध्याकाळ असं त्रिकाल मला म्हणायचं आहे. तर मी म्हणू शकते. पूर्ण महिना मला संकल्प करायचा आहे, तर हे करू शकतो आपण. किंवा 2 वेळाला करायचं आहे. सकाळ, संध्याकाळ करायचं आहे किंवा एकच वेळेला कोणत्याही जसं जमेल तसं करायचं आहे. पण मला हा 33 अंकाचा सरळ, साधा, सोपा एक संकल्प करायचा आहे. तर ओम नमो भगवते वासुदेवाय. किती सहज सोपं आहे. सकाळी 5 मिनिटं, रोज एक 5 मिनिटं होतं आणि पूर्ण अधिक महिना होतं. एखाद्या वेळेवर किती वेळ लागतोय आणि याच्यावर भगवंत तो तुमची सेवा स्वीकारून घेत नाहीये. आपण किती मनापासून केलंय त्याला महत्त्व असतं. त्यामुळे असं नाही म्हणायचं, की 5 मिनिटात तर होतंय, ह्याचं काय होणार आहे? लगेच आपण काय पुण्य मिळणार आहे, काय फळ मिळणार आहे, त्यात अमुक व्यक्तीनं दिवसभर बसून केलंय, मग त्याला किती मिळणार? हे आपण ह्याच्यामध्ये जातो. हे आपण मोजत बसायचं नसतं. ते शेवटी करून घेणारे असतात. आता तुम्ही असाही संकल्प करू शकता किंवा इतर कोणतं तर मंत्रसूत्र असेल, तर तुम्ही 33 वेळा म्हणेन असाही तुम्ही संकल्प करू शकता. असो, आता खूप झालं. तुम्हाला जसं सुचेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. गीतेच्या 18 नावे आहेत. आपण अधिक महिन्यामध्ये विष्णूंच्या सेवेमध्ये आपण गीतेची 18 नावे म्हणू शकतो. त्यानंतर एक श्लोकी भागवत आहे ते म्हणू शकतो. विष्णू स्तोत्र आहे ते म्हणू शकतो. अ, विष्णूंची 108 नामावली आहे. तुळशीपत्र वाहत किंवा फुलं वाहत तुम्ही 108 नामावली किंवा 1008 नामावली तुम्ही ते घेऊ शकतात. त्याचबरोबर आणखीन एक होतं स्तोत्र थांबा मी शोधते. म्हणजे विष्णूंच्या 16 नावाचं एक स्तोत्र आहे तेही म्हणू शकता तुम्ही. विष्णू सहस्त्रनाम आहे ते तुम्ही रोज एक वेळेला किंवा त्रिकाल घेऊ शकता. 12 वेळा म्हणू शकता. 12 वेळा म्हणण्याचंही फळ खूप असतं. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आपण घेऊ शकतो या महिन्यामध्ये. आणि फक्त भगवान विष्णूच्या सेवा नाहीये, तर आपण इतर पुराणही करू शकतात. शिवपुराण असू द्या, घरामध्ये पोथी लावू शकतात. शिवपुराण, अ, भागवत पुराण, शिवलीलामृत, स्वामीचरित्र, गुरुचरित्र हे सगळ्या तुम्ही इतर सेवाही तुम्ही करू शकतात. असं काही नाहीये की फक्त भगवान विष्णूचंच करायचंय. आणि असं म्हणतात की चातुर्मासात किंवा अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णू अ, पाहतात की भक्त कोणती सेवा करतात आणि त्यांना गुरूंची सेवा केलेली आणि महादेवाची सेवा केलेली खूप आवडते. कारण त्यांचं महादेवावर खूप प्रेम आहे. आपल्याला माहितीच आहे. हरीचं हरावर आणि हराचं हरीवर खूप प्रेम आहे. आणि गुरूंची सेवा केलेलं प्रत्येक देवतेला आवडतंच. त्यामुळं कोणत्याही सेवा तुम्ही करा आणि अगदी मनोभावे करा. विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे आणि नेहमी आता विष्णूंची सेवा करतोय, तर फक्त विष्णूंचीच सेवा नाही करायची, तर सोबत लक्ष्मीची सेवाही करायची. थोडी का असेना पण करायचीच. कारण की अ, त्या दोन्ही दाम्पत्याची सेवा सोबत झाली पाहिजे. लक्ष्मीनारायणांची सेवा सोबत झाली पाहिजे.
म्हणजे संतुलित राहते ती सेवा. शिवाची सेवा करताना शक्तीचीही सेवा केली पाहिजे. तर सेवा ती संतुलित राहते. तर आज या व्हिडिओमध्ये एवढं पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अ, गोपद्माची रांगोळी मी नक्कीच देईन. ज्यांना येत नाही त्यांना आणि ज्यांना येतं त्यांना तर ठीकच आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं सेवा संकल्प करा किंवा संकल्प नाही जरी केला तरी त्यांना माहिती असतं काय होणार आहे ते. आणि थांबूत इथंच. तुम्हाला सेवा सांगणं आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांपर्यंत पण पोहोचवा हा व्हिडिओ. तर कोणतीही सेवा, कृती, कर्मकांड विशेष म्हणजे ह्या नावात हे कळेल. तर ते प्रेमानं आणि भक्तीनं करावं. फार ओढाताण करून करू नये. आनंद घेत करावं आणि ते कर्म पोहोचतं आणि ते कर्म होतं. कर्मकांड ओढाताण केल्यानंतर ना आनंद आपल्यालाही नाही मिळत आणि ते कसं व्यवहार होतो देवासोबत. त्यामुळे तसं नाही करायचं. एकदम प्रेमानं करायचं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.